तुम्हाला माहिती आहे, हा रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला तुम्ही झटपट घरी बनवून तयार करू शकता, तेही अगदी सोप्या पद्धतीने, न कुठलं मॅरिनेशन करता। बघा किती सुंदर बनला आहे आपला मशरूम मसाला। नमस्कार, मी चेतना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते आपल्या CS किचनमध्ये। चला तर मग सुरू करूया। सर्वात प्रथम आपल्याला हे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्यातून धुवून घ्यायचे आहे आणि इथे याचे अशा प्रकारे काप करायचे आहेत। तुम्हाला हवे तितके मोठे, हवे तितके लहान काप तुम्ही करू शकता। आता साहित्यामध्ये मी इथे काही खडे मसाले घेतले आहे। 1 चक्रफूल, 1 मसाला वेलची आणि अर्धा इंच दालचिनी। 2 कांदे बारीक चिरून घेतले आहे आणि 2 हिरव्या मिरच्या स्लीट केलेल्या घेतल्या आहे। 2 ते 3 टोमॅटो आणि 5 ते 6 भिजवलेले काजू घ्यायचे आहे आणि या दोघांची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम झालं की खडे मसाले, जिरं आणि कापलेला कांदा मिरची टाकून परतून घ्यायचं आहे। कांदा आणि मिरची परतून झाली की यात चमचाभर आलं लसणचा पेस्ट टाकायचा आहे। हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि कांदे थोडे लाल होतपर्यंत परतून घ्यायचे आहे। बघा कांद्यांना सोनेरी रंग आला आहे। आता आपण यात तयार केलेली टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून याला परतून घेऊयात। बघा किती सुंदर कलर आला आहे। आता यात काही मसाले टाकूयात। सर्वात प्रथम चिमूटभर हळद, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून याला छान परतून घेऊयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण या मसाल्याला छान तेल सुटतपर्यंत शिजवून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि रंगही छान आला आहे। आता यात गरजेनुसार पाणी घालूयात, जेणेकरून आपला मसाला करपला नाही पाहिजे। आणि आता मशरूम घालून मशरूम छान शिजवून घेऊयात। मशरूम शिजताना मशरूमचं सुद्धा याला पाणी सुटतं। आपले मशरूम छान शिजलेले आहे आणि पाणी सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे। कस्तुरी मेथी घातल्याने काय होतं ना, आपले जे ग्रेव्ही आहे त्याला खूप छान चव येते। तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये कस्तुरी मेथी घालू शकता। आता यात 1 चमचाभर मी ताजी क्रीम टाकलेली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही न घातली तरी चालेल। बघा कमी साहित्यांमध्ये आपला हा झटपट असा मशरूम मसाला बनवून तयार आहे। दिसतो आहे ना अगदी रेस्टॉरंटमधून आणल्यासारखा। तुम्ही पण हा मशरूम मसाला नक्की घरी करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।